आणि नवी अपडेट पुन्हा एकदा मी घेऊन आलेलो आहे। खेडमध्ये राजश्री जैद आहेत त्या आघाडीवरती सध्या बातमी समोर येते। खेडमधून महत्त्वाची अपडेट, राजश्री जैद ज्या आहेत त्या सध्या आघाडीवरती आहेत। परभणीत शमशेर वरपुडकर हे सध्या पिछाडीवरती असल्याची महत्त्वाची अपडेट समोर आपण हे सांगायला हवं की वरपुडकर पॅटर्नची राज्यभरात चर्चा झाली होती। एकाच कुटुंबामध्ये 5 तिकीटं दिलेली गेली होती आणि त्या भाजपकडून 3, दुसऱ्या पक्षांकडून 2 अशा प्रकारची तिकीटं दिल्यामुळे घराणेशाहीच्या बद्दलची टीका राज्यभरात झालेली होती। वरपुडकरांचा हा पॅटर्न जनता स्वीकारते काय पाहावं लागेल। कोकणात भाजपचे उमेदवार आघाडीवर। अमित, कोकणातून महत्त्वाची अपडेट, भाजपाचे उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसतंय। भाजपासाठी अतिशय चांगलं चित्र आता सध्या तरी आपल्याला बघायला मिळत आहे। नवा ट्रॅक्टर पुन्हा एकदा बघूया आपण। खेडमधून अपडेट, राजश्री जैद ज्या आहेत त्या सध्या आघाडीवरती असल्याची खेडमधून ही आपल्याला अपडेट बघायला मिळते। तर परभणीमध्ये शमशेर वरपुडकर पिछाडीवरती आहेत। आपण बघितलं होतं वरपुडकर पॅटर्न, विलास तुम्ही सांगितल्याप्रमाणे, मात्र सध्या ते पिछाडीवरती आहेत। आंबेगावात वळसे पाटलांचा पुतळा सुद्धा पिछाडीवरती असल्याची महत्त्वाची अपडेट आपण सध्या बघतोय। निश्चितच स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत। अनेकांनी आपल्या कुटुंबामधल्या व्यक्तींना उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे ही निवडणूक जिंकणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे। पण जनता या निवडणुकीमध्ये घराणेशाहीला स्वीकारते की बाजूला सारते याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। शहापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवरती आहे। नवे कौल आपल्याला बघायला मिळत आहेत। शहापूरमधून राष्ट्रवादी सध्या आघाडीवरती असल्याची महत्त्वाची अपडेट आपण सध्या बघतोय। गुलाल नेमका कोणाला लागणार हे आपल्याला हळूहळू स्पष्ट व्हायला लागेल। आपले ट्रॅक्टर सुद्धा ब्रेकिंग घेऊन आपल्याला बघायला येत आहेत। नवीन अपडेट सध्या समोर येते। पुन्हा एकदा ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरमधून अपडेट आपल्याला समोर अशी बघायला मिळते की शहापूरमध्ये राष्ट्रवादी सध्या आघाडीवरती आहे। शहापूरमधून महत्त्वाची अपडेट, राष्ट्रवादीसाठी चांगलं चित्र बघायला मिळते। बारामतीमध्ये पोस्टल मतमोजणीत राष्ट्रवादी आघाडीवरती बघायला मिळते। विलास, बारामतीमध्ये खरं तर सगळ्यांचं लक्ष आहे, भावनिक निवडणूक झालेली आहे, मात्र अजित पवारांचे सर्व उमेदवार हे आघाडीवरती असल्याचं आता सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। आणि हे खूप स्वाभाविक आहे। कुठलीही सभा झाली नाही, दुःखाच्या सावटात झालेली ही निवडणूक। पण या निवडणुकीतला जो अतिशय महत्त्वाचा प्रयोग आहे, 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहेत। एका चिन्हावरती, घड्याळ चिन्हावरती लढतायत आणि हा प्रयोग किती यशस्वी होतो राजकीय दृष्ट्या याची लिटमस टेस्ट असणार आहे ही। आणि त्यामुळे सुद्धा ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। बघा, या डोंगराळ भागामध्ये आता कुणाची सत्ता असेल या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांमध्ये। बघा, रत्नागिरीमध्ये आपण बघतोय किनारपट्टीवरती राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवरती आघाडीवरती आहे।